सदाशिव या ठिकाणच्या श्री महादेवाचं मंदिर आहे त्या ठिकाणी, आणि त्या महादेवाच्या मंदिराच्या निमित्तानं अनेक कार्यक्रम वर्षभर तर होतात, पण खास उपक्रम हा एप्रिल महिन्यामध्ये होतो, त्यातल्यात गुढीपाडव्यानंतर होतो. आणि हा जो उपक्रम होतो तो कशा पद्धतीनं होतो हे आज आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये आपण निमंत्रित केलेलं आहे श्री अनिल जगताप आणि श्री शुभम जगताप यांना, आणि यांच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की भातागळीचा श्री महादेवाच्या मंदिरातला हा उत्सव आणि यात्रा कशी असते. मी सर्वप्रथम आपलं स्वागत करतो रेडिओ तेरणामध्ये. नमस्कार. शुभमजी, सर्वप्रथम तर मी आपल्याला विचारू इच्छितो की हे महादेवाचं मंदिर जे भातागळीचं आहे ते नेमकं कसं आहे आणि किती पुरातन आहे? पुरातन म्हणजे बऱ्याच दिवसापासून म्हणजे आमचे आजोबा पणजोबा यांच्या तोंडून आम्ही ऐकलंय की छत्रपती शिवाजी महाराज जे होते त्यांच्या आजोबापासून काहीतरी ते मंदिराचं बांधकाम झालेलं होतं. त्यावेळेसपासून ते पुरातन बांधकाम असं जुन्या गावात आहे. आता नवीन पुनर्वसन झाल्यानंतर 1993ला गावाचं पुनर्वसन झाल्यानंतर नवीन बांधकाम केलेलं आहे त्या ठिकाणी. अच्छा, म्हणजे मंदिराचं आहे त्याच ठिकाणी मंदिराचा जीर्णोद्धार केलाय का? नवीनच मंदिर आहे त्या ठिकाणी पण आहे मंदिर आता, पण ते थोडंसं त्या डॅम मध्ये जाण्यामुळं, माखणी डॅम मध्ये जाण्यामुळं थोडी पडझड झालेली आहे. नंतर वरी आल्यानंतर नवीन गावात म्हणजे नवीन गावामध्ये नवीन मंदिर उभा, हा नवीन मंदिर उभा केलेलं आहे. अच्छा, म्हणजे जुनं जे मंदिर होतं ते जुन्या गावातच आहे? हा, जुन्या गावात. अच्छा, मग हे भातागळीची जी यात्रा आहे ती कधी सुरू होत असते? साधारणतः गुढीपाडवा झाल्यानंतर तिसऱ्या दिवशीपासून भातागळीची यात्रा चालू होते. म्हणजे 22 तारखेला गुढीपाडवा आहे? हा, 22 तारखेला गुढीपाडवा आहे, तर 25 तारखेपासून आमच्या गावची यात्रा चालू होती. अच्छा, म्हणजे ही यात्रा चालू होते म्हणजे नेमकं काय असतं ह्याच्यामध्ये? चालू म्हणजे आमच्या इथे एक गाव एक गुढी अशी परंपरा आहे. म्हणजे गुढी म्हणजेच आमच्या इथं पार्वतीचं रूप मानलं जातं, आणि ते पार्वतीचं रूप तयार करून काठी तयार करून शिखर शिंगणापूरला 16 दिवसाची पायी वाटचाल करून तिथं जाऊन महादेव पार्वतीचं लग्न लावलं जातं. बरं. म्हणजे आपण जे घरावर गुढी उभारतो त्या गुढीला तुम्ही पार्वतीचं रूप समजून ते काठी तुम्ही तयार करता. सोलापूरच्या पण शिवलाड समाजाच्या काठ्या येतात तशा पद्धतीने काय असतं का? त्यापेक्षाही मोठी असती. साधारणतः एक 50 ते 60 फूट उंचीचा वेळ असतो बांबू. ते पुण्यावरून आणलं जातं. त्याच्यानंतर त्याला चोप दिला जातो दगडाचा. साईडने वगैरे असं वाकडी असलेली सरळ केली जाते 2-3 महिने. नंतर पाडव्या दिवशी तिला बाहेर काढून जसं की आपण लग्न लावतो त्या पद्धतीनं हळद लावली जाते, तेल लावलं जातं. नंतर काठी धुवायला नदीला घेऊन जातात. नंतर जसा एखाद्या नवरी मुलीचा जसा वेश असतो त्या पद्धतीने तिला ते कपडे चढवले जातात. दागदागिने, हार, फूल सगळं वाहिलं जातं. पाडव्या दिवशी पारंपरिक पद्धतीनं त्याची पूजा केली जाते आणि गुढी उभा केली जाते. हा जो तुम्ही वेळू म्हटलात तो दरवर्षी नवीन आणला जातो? हा, दरवर्षी नवीन आणला जातो. अच्छा, म्हणजे एवढ्या हाईटचा मिळतो का? हो, मिळतो. पुण्यामध्ये किवळे रावेत या ठिकाणाहून तो इळू आणला जातो. बर. मग आता हे तुमची यात्रेची तर पूर्व तयारी झाली की म्हणजे तुम्ही एक साधारणतः 2-2.5 महिने अगोदर हा वेळू आणणं आणि त्याची सगळी हे जे सोपस्कार असतात ते पूर्ण करतात. आणि मग ज्यावेळेस हे एका नववधूप्रमाणे ह्याच्या काठीची पूर्ण तयारी केली जाते, मग तुमचं प्रस्थान कधी होतं? हे पाडवा झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी सकाळी. अच्छा, मग तुमच्यासोबत कोण कोण असतं यासाठी? आमच्यासोबत भातागळी गावातील पूर्ण ज्येष्ठ तरुण, वयस्कर लोक असतात. लहान मुलं सुद्धा काही 10वीची परीक्षा झाल्या, लवकर झाल्या, सुट्ट्या झाल्या तर ते सुद्धा चालत पायीवारी येतात. 6 दिवस लागतात जाण्यासाठी. 6 दिवस लागतात म्हणजे शिखर शिंगणापूरमध्ये पोहोचण्यासाठी 6वा दिवस. बरं. मग आता हे 6 दिवसाचा जो तुमचा प्रवास असतो काठीला सोबत घेऊन, साधारणतः तुमच्यासोबत 100-500 सर्व गावकरी मंडळ असतात. मग हे तुम्ही एक 2000 लोक असतात काठीबरोबर. 2000 लोक असतात. भातागळी गाव आणि त्याच्या भोवतालचे जेवढे 7-8 पंचक्रोशीतले गाव आहेत ते तिथले भरपूर लोक निघतात. बरं. मग असा 1000-2000 लोकांचं दररोजचं व्यवस्थापन कसं असतं? मग समजा कुठे थांबण्याचा, मुक्कामाचा विषय असेल, त्यांच्या जेवणाचा विषय असेल, पुन्हा काठी पण सांभाळायची आहे, आणि मग दिवसभराचा तुमचा उपक्रम कसा असतो? जे पुरातन कालापासून जे चालत आलेले मुक्काम आहेत ठरलेले तेच मुक्काम, आणि
त्यावेळेसपासूनच काही जे भाविक भक्त आमची वाट बघत बसतात. जरी उशीर जरी जायला मुक्कामाला जायला तरी बिगर जेवण करता बिगर काही खाता पिता ते आमच्यासाठी उपवास धरतात आणि आम्ही गेल्यानंतरच आम्हाला जेव घालून नंतर ते उपवास सोडतात. अशा पद्धतीने त्यांनी वाट बघत बसते आमची. अच्छा, मग तुम्ही हे काठीला ज्यावेळेस घेऊन प्रवासाला निघता त्यावेळेस तुमचा सकाळपासून संध्याकाळपर्यंतचा जो दिनक्रम असतो तो कसा असतो? म्हणजे दिवसभर किती चालायचं किंवा सकाळी किती वाजता पहाटे उठायचं असं काय? साधारणतः प्रत्येक दिवसाला कमीत कमी 60 किलोमीटर रनिंग पायीवारी, म्हणजे पायीवारीत आमची 60 किलोमीटर अंतर रोज कापावं लागतं आम्हाला. त्यावेळेस 6व्या दिवशी आम्ही तिथं पोचतो शिखर शिंगणापूरमध्ये. मग सकाळी कमीत कमी आम्हाला 3 वाजता प्रवास चालू करावा लागतो, पहाटे 3 वाजता. त्याच्यानंतर ऊन दुपारच्या टायमाला ऊन लागतं, त्याच्यामुळं 1-2 तास कुठतरी थोडं विसावा घेतात. थोडी करमणूक असते आमच्या यात्रेमध्ये भरपूर, म्हणजे थट्टा मस्करी चेष्टा, म्हणजे असं वयाचं कुठलं गणित घातलं जात नाही. ज्येष्ठ जरी असला 60 वर्षाचा जरी असला तरी तिथंच, आणि लहान 15 वर्षाचा जरी असला तरी तिथंच. म्हणजे एकदम खेळीमेळीनं किंवा एकमेकाची चेष्टा मस्करी करतच अंतर कापलं जातं. मग काठीची पूजा वगैरे करतात का सकाळी संध्याकाळी? हो, दररोज सकाळ संध्याकाळ आरती होते. दररोज पूजा असते. मग एकदा तुम्ही असं तुमच्या सर्व मुक्काम होत तुम्ही ज्यावेळेस शिखर शिंगणापूरला पोहोचता तर त्या ठिकाणी गेल्यानंतर मंदिर संस्थांच्या वतीनं असेल किंवा इतरही गोष्टी असतील तर त्या कशा पद्धतीनं तुमचं त्या ठिकाणी स्वागत होतं आणि शिखर शिंगणापूर मधला तुमचा सोपस्कार कसा असतो? तिथं गेल्यानंतर तिथं शिखर शिंगणापूरमध्ये आम्हाला क्रमांक 2चा मान आहे. पहिला आहे तेल्याबुत्याची कावड, त्याच्यानंतर भातागळीची काठी म्हणजे आमची काठी, हिला 2 नंबरचा मान आहे. आमची काठी गेल्याशिवाय तिथं लग्न लागत नाही. अच्छा, शंकराची कावड आणि काठी वेगवेगळी? पण कावड आणि काठी वेगवेगळी. बर. आता हे शंकराशी लग्न लावण्याचा जो प्रकार आहे, म्हणजे तुम्ही शिखर शिंगणापूरला गेलात आणि काठीचं, म्हणजे हे लग्न लावणं म्हणजे नेमकं काय असतं? म्हणजे काय करतात तिथं नेमकं? तिथं जाऊन ते ब्राह्मण वगैरे आमचे तिथे गेले का तिथं काठी शिखराला भेटवून नंतर विधिवत शंकर आणि पार्वतीचं जसं आपला विवाह सोहळा असतो त्या पद्धतीनं मंगलाष्टिका वगैरे म्हणून, हो मंगलाष्टिका वगैरे म्हणून विवाह पूर्ण होतो तिथं. अच्छा, आणि तिथून परतीचा प्रवास पुन्हा? मग तिथून परतीचा प्रवास परत नंतर 6 दिवस. अच्छा, म्हणजे ज्या पद्धतीने 6 दिवस गेला त्याच पद्धतीने वापस तेच काठी घेऊन वापस येणार. अच्छा, मग हे आता साधारणतः तुम्ही 25 एप्रिलला सुरू करणार म्हटल्यानंतर गावामध्ये कधी पोहोचणार मग तुम्ही? 6 तारखेला. 6 एप्रिलला 25 मार्चला तुम्ही निघणार आणि 6 एप्रिलला तुम्ही गावामध्ये पोहोचणार. अच्छा, मग ज्यावेळेस तुम्ही हे आता परत काठी घेऊन येता त्यावेळेस भातागळीमध्ये मग काय वातावरण असतं? मग भातागळीमध्ये काय एकदम जल्लोषाचं वातावरण असतं. कमीत कमी 1 लाख रुपयाचे शोभेची दारू उडवली जाते. नंतर सांस्कृतिक कार्यक्रम असतात किंवा यात्रा, म्हणजे ते आपण जे म्हणतो दुकान वगैरे, यात्राच. बर. आणि पंचक्रोशीतले सगळे येत असणारे सगळे घरात पाहुणे रावळे? हो, पाहुणे रावळे सुद्धा गोळा होते. मग आता हे तुमचा 6, 7, 8 हे 3 दिवसाचा जो तुमचा यात्रेचा उत्सव असतो, मग तुमच्या मंदिरामध्ये नेमकं काय काय होत असतं? मग मंदिरामध्ये म्हणजे काठी जशी आणली तशी पोरपाळ म्हणून एक मारुतीचं मंदिराच्या पाठीमागे त्याची जागा आहे खास नेमलेली, तिथं उभा केली जाते. मग येणारे भाविक भक्त तिथं दर्शनासाठी येणार जाणार. कुणाचा नवस असतोय. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे आमची जी महादेवाची काठी आहे तिची असं म्हणजे पहिल्यापासूनच ते नवसाला पावणारी काठी असं एक तिचं नाव पडलं. जागृत देवस्थान आहे ती. तिथं येऊन नवस केल्यानंतर ते पूर्णच होणार अशी एक त्याची आहे. मग आता ह्याच्यासोबत काही अन्नदानाचे कार्यक्रम असतील किंवा काही समजा धार्मिक म्हणजे भजन कीर्तन असं काही विषय असतो? हो, भजन कीर्तन तर होतच राहते रोज सकाळ संध्याकाळ भजन कीर्तन असतं. अन्नदानाचा वगैरे असं महाप्रसाद कार्यक्रम? हो, अन्नदाना सुद्धा असतो. अच्छा, तर आता हे जे महादेवाच्या मंदिरातला हा जो यात्रा उत्सव आहे याच्यामध्ये आता एक मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की तुम्ही जी वेळूची काठी म्हणतात दरवर्षी नवीन आणता, मग हा यात्रा उत्सव झाल्यानंतर ह्या वेळूच्या काठीचं काय म्हणजे काय केलं जातं? त्याचं विसर्जन केलं जातं त्याचं पाण्यामध्ये किंवा असंच जसं आपण एखाद्या मूर्ती बंगलीत त्याचं विसर्जन करतो. जसं आपण गणेशोत्सवामध्ये गणेशाचं विसर्जन करतो त्या पद्धतीने विसर्जन केलं जातं. पण ही परंपरा दरवर्षी तुम्ही करतात? हो, दरवर्षी. आणि
आणि याला काय असं म्हणजे वेळ काढायचं काही नाहीये. तुमचे आजोबा पंजोबा सांगत होते त्यावेळेसपासून आजोबा पंजोबा सांगत होते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबा पंजोबापासून ही परंपरा चालत आलेली. ते जसं आम्हाला पिढ्यानपिढ्या जसं सांगत गेले तसंही चालत आहे सध्या. आता एक अजून प्रश्न निर्माण होतो डोक्यामध्ये की मध्यंतरी आपण सर्वांनी कोरोनाचा काळ अनुभवलेला आहे. तर कोरोना काळामध्ये मग तुम्ही कसं गेला? कोरोना काळ सर्वांना खूपच अवघड गेला. त्या पिरियड मध्ये काही विलाज चालला नाही कोणाचाच. काय गावातल्या गावात पण उत्सव नाही? गावातल्या गावात उत्सव साजरा केला ना. एक छोटी काठी तयार करून तेवढाच गावातल्या गावात उत्सव करून. पण ती परंपरा तुम्ही मोडली नाही, खंडित होऊ दिली नाही. शासकीय निर्देशाचं पालन करून छोटी काठी करून प्रतिकात्मकरित्या त्याचा उत्सव साजरा केला आणि सर्व शासकीय जे निर्देश आहेत त्याचं पालन केलं. बरं. जसं की तुम्ही म्हटलात हा सर्व प्रवास एकूणच कोरोना काळामध्ये सुद्धा तुम्ही परंपरा खंडित नाही होऊ दिली किंवा या सर्व गोष्टीतून तुम्ही खरं तर एक जी गावाची परंपरा आहे ती पुढे घेऊन जाताना याच्यामुळे पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त एकत्र येतात, गावामध्ये उत्सव होतो आणि आनंदाचं वातावरण होतं. हे खरं तर वर्षभरासाठी तुम्हाला ऊर्जा असणार आहे. असं बोललं जातं आमच्या गावामध्ये की जो व्यक्ती 16 दिवस काठीबरोबर चालत प्रवास करेल त्याला वर्षभर आल्यानंतर दवाखान्यात जायची गरज लागत. अच्छा. निश्चितच एवढं चालणं फिरणं होणार त्याच्यामुळे इम्युनिटी वाढणार. अच्छा. बरं, आता तुम्ही ह्या प्रवासामध्ये ज्यावेळेस असता त्यावेळेस तुम्ही म्हणाल की गमती पण भरपूर करता. तर काही ह्याच्यात अजून अशा काही गमती असतात? गावातून काठी निघाल्यानंतर 4थ्या दिवशी सापटणे टेंभुर्णी या गावामध्ये तिथं एक महादेवाचं मंदिर आहे जुनं पुरातन. मग त्या ठिकाणी असं म्हणजे चेष्टा मस्करी करत करत 2 मुलांचं लग्न लावलं जातं. एकाला नवरदेव बनवलं जातं आणि एकाला नवरी बनवलं जातं आणि तिथं लग्न लावलं जातं त्या दोघांचं. बरं. म्हणजे हे सगळं एक बाहुला बाहुलीचा खेळ असल्यासारखं थोडक्यात. म्हणजे हा एक करमणूक करण्यासाठी वारकरी संप्रदायामध्ये रिंगण होणं, फुगडी खेळणं त्या पद्धतीतला एक ते खेळच. विवाह सोहळा संपन्न केला जातो त्या ठिकाणी. आणि त्या लग्नासाठी आमच्या भातागळी पंचक्रोशीत किंवा साईडचे जे गाव आहेत लोहारा तालुक्यातली इथले लोक लेडीज गाड्या करून तिथे येतात. गाड्या करून येतात. ज्या पद्धतीनं वराड त्या पद्धतीनं वराड तिकडे वराड जातं. अरे वा, हे खूपच एक वेगळं आहे आणि खरं तर पाहण्यासाठी तर लोकांना खूप मजा येते. खूप मोठा सोहळा असतो. बरं, आता जसं की एक जबाबदारीचा भाग असतो. आता काठी घेऊन जायची आहे. आता बरेचसे युवक पण असतात, वयोवृद्ध पण असतात. अशी एक जबाबदारी असते का यांनी हेच करायचं किंवा काठी घेऊन जात असताना हे 7-8-10 जणांवर जबाबदारी आहे की त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पाडल्या पाहिजे. हो, आमच्याकडे कसं आहे समाज भरपूर जात असल्यामुळं त्यामध्ये कुणी आजारी पडतं, कुणाला म्हणजे काही त्रास असेल त्यासाठी किंवा काठीच्या म्हणजे दागदागिने असतात काठीसोबत. जवळजवळ 70 ते 75 किलो चांदी असते काठी. कट असतात. त्याच्यामुळे ते जिम्मेदारीचं काम आहे पूर्ण. ते जिम्मेदार व्यक्ती म्हणून एक 7 लोक नेमलेले असतात, त्यांना काटकर म्हणतात आणि त्यांच्यावरच सगळं ते जिम्मेदारी असते. म्हणजे लहान मुलांपासून वयोवृद्ध लोकांपर्यंत सांभाळून घेऊन जायचं आणि वापस घेऊन यायचं. तर हे खरं तर खूप चांगली आणि स्मयचकित करणारी अशी माहिती आणि लोकांना निश्चितच याच्यामध्ये खूप रहस्य वाटणार आहे की अरे बाबा, ही किती गूढ आणि किती चांगल्या पद्धतीची ही परंपरा आहे जी तुम्ही आजही राखतात. आणि भातागळीमध्ये यावर्षी निश्चितच मी सांगतो की आपल्या रेडिओ तनाच्या माध्यमातून ज्यावेळेस लोक ही मुलाखत ऐकतील त्यावेळेस भातागळीबद्दल त्यांना एक कुतूहल निर्माण होईल आणि ते तिथे महादेवाच्या दर्शनाला येतील. कारण एक वेगळी परंपरा आपल्याला दिसून येते. अगदी याच पद्धतीची परंपरा पण आपण तुळजापूरमध्ये पण पाहतो. ज्यावेळेस शारदीय नवरात्रानंतर पौर्णिमेच्या वेळेस शिवलाड समाजाच्या काठ्या येतात आणि श्री तुळजाभवानीची भेटगाठ होते. अशाही पद्धतीचा एक आहे. पण एकूणच ही जी परंपरा आहे ती निश्चित आपल्या सर्वांना ऊर्जा देणारी आहे, गावकऱ्यांना ऊर्जा देणारी आहे आणि ती परंपरा आपण सर्वजण पाळता. आपल्या सर्वांना ह्या परंपरेसाठी आणि आपल्या वार्षिक यात्रा उत्सवासाठी रेडिओ देण्याच्या वतीनं शुभेच्छा देतो. अजून एक आमच्या भातागळी पंचक्रोशीत एक असं म्हणलं जाते की भातागळी गाव जगा वेगळं. आमच्या गावामध्ये एक गुढी एक संकल्पना. त्यामध्ये गुढीपाडवा आला म्हणला की गावातल्या लोकांना एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. त्याच्यामध्ये एक महिना अगोदर पाडव्याच्या नंतर जे पायीवारीमध्ये जाणारे लोक आहेत त्यांचं म्हणजे चालूच झालं म्हणजे तयारीसाठी नवीन कपडे शिवायचं,
चप्पल घ्यायची, ते 1 महिना रुळवायची, कपडे त्या पद्धतीचे शिवून घ्यायचे, एकदम कम्फर्टेबल, लोणचं कापड घ्यायचं, व्यवस्थित अशा अंगात लूज कपडे शिवून घ्यायचे. आणि जाताना दुसरं काही नसतं, बॅग वगैरे काय सोबत नसती त्यांच्या, एकच ड्रेस, दुपट्टा आणि टॉवेल, एक उपरणं, एवढ्यावरच यात्रा पूर्ण होते. 16 दिवस त्याच्यावरच चालतं सगळं. बरं. आणि सोबत हलक्या शिंग वाद्य असतात भरपूर. ते वाद्य वाजल्यानंतर एकदम असं रक्त सळसळल्यासारखं होतंय. बरोबर. लहान मुलगा सुद्धा जरी असला वाजली की तरी ते हलकीच्या आवाजावर चालत जातं ते. आता असं एक गोष्ट आम्हाला आमच्या आजोबा पंजोबांनी सांगितलेली आहे की कुण्यात तरी एका पूर्वजाला असं जायचं नाही तू महादेवाला म्हणून एक बंद खोलीत कोंडवलं होतं. तर त्यांनी भिंत पाडून शिखर शिंगणापूरला चालत काठीसोबत गेला होता, पाठीमागून. म्हणजे ही आवड आणि ही जिद्द आहे म्हणा. आवड आणि जिद्द. अच्छा. खरं तर हे तुम्ही सर्व सांगत आहात, पण शेवटी जाता जाता मला ते एक सांगा की आपण एक गुढी पूर्ण गावामध्ये उभारणं, म्हणजे एकच गुढी उभा करतो. एकच गुढी उभा राहते. अच्छा, ते कुठे उभा करतात? गुढी मंदिरातच उभी करायची. आपल्या घरामध्ये गुढी उभा नाही. भातागळीला पूर्ण गावात तुम्हाला गुढीपाडव्या दिवशी कुठेही घरावरती गुढी दिसणार नाही. जी काठी उभा राहते तीच सर्व समावेशक गावची गुढी. अरे वा, क्या बात. भातागळी जगा वेगळी हे याच्यासाठीच म्हटलं जातं. क्या बात आहे. म्हणजे हे खरंच खूप चांगली गोष्ट आहे की आतापर्यंत आपण एक गाव एक गणपती ही संकल्पना सगळी समजली होती, पण तुम्ही परंपरेनं कित्येक वर्षापासून एक गावामध्ये फक्त एकच गुढी उभा करतात, तीही जी तुमची काठी असते त्यालाच गुढी समजून सगळेजण त्याच गोष्टीला आपण गुढी समजून त्याची पूजा अर्चा करता. आणि तेच आपण नववर्षाचं नवसंवत्सर जे आपलं सुरू होतं त्याचं पण तुम्ही आगमनासाठी तुम्ही या पद्धतीनं सर्व उत्सव करता. खरोखरच हे खूप चांगल्या पद्धतीचं एक आनंद देणारा हा यात्रा उत्सव आहे. आणि निश्चित यावर्षी भातागळीमध्ये अनेक लोक येतील, एवढं पण खरं आहे. पण आपण जाता जाता शेवटी अजून काय आवाहन कराल समस्त गावकरी मंडळाच्या वतीनं, भातागळीकरांच्या वतीनं, की मी अनिलजींना विचारू इच्छितो की जसं ऐकणारे सर्व श्रोते आहेत तर त्यांनी भातागळीमध्ये या यात्रेच्या दरम्यान कशा पद्धतीनं पोहोचावं, तिथं पोहोचण्यासाठी कशा पद्धतीचे मार्ग आहेत, म्हणजे जे समजा आता ज्यांना माहिती नाही की भातागळीला कसं यायचं तर ते मार्ग पण सांगावून शेवटी काय आवाहन कराल? भातागळी येथील जे शंभो महादेवाचं जागृत देवस्थान आहे त्या देवस्थान अंतर्गत ही मानाची महादेवाची काठी पाडव्यानंतर 3ऱ्या दिवशी जाते. या ठिकाणी काठी जाण्याच्या 1 दिवस अगोदर प्रचंड मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक यायला ह्या 2-3 वर्षामध्ये जमा होत आहेत. मग त्यांच्या जेवणाची व्यवस्था देखील गावातील जे काही तरुण मंडळी आहेत, दानशूर व्यक्ती आहेत, असे 20-25 लोक आहेत, त्यांनी काही निधी जमा करतात, काय गावकरी देतात, त्यांना जेवणाची व्यवस्था केली जाते आणि ते मग दुसऱ्या दिवशी काठीसोबत जातात. भातागळीला येण्यासाठी तुळजापूर लातूर रस्त्यावर आशिव पाटील म्हणून एक गाव आहे, तिथनं साधारणतः 3 किलोमीटर अंतरावरती परत भातागळी गाव आहे. किंवा जर कर्नाटक वगैरे भागातून येणारे जर काय भाविक असतील तर लोहाऱ्यापासून 11 किलोमीटर अंतरावरती भातागळी हे गाव आहे. जास्तीत जास्त भाविकांनी या यात्रेमध्ये काठीच्या प्रवासामध्ये सामील व्हावे एवढीच मी विनंती तेरणा रेडिओच्या माध्यमातून सर्व भाविकांना करत आहे. अच्छा, तर श्रोते आपण आत्ता जी माहिती ऐकली ते भातागळी तालुका लोहारा जिल्हा धाराशिव या गावामध्ये जो शंभो महादेवाचा वार्षिक यात्रा उत्सव होत असतो तो होणार आहे 6, 7 आणि 8 एप्रिल रोजी. आणि साधारणतः 22 मार्चला गुढीपाडवा आहे, त्यानंतर 25 मार्चच्या पहाटे जी त्यांची मानाची काठी आहे पार्वतीच्या स्वरूपातली ती शिखर शिंगणापूरकडे जाते 6 दिवसाच्या प्रवासासाठी. आणि तिथून परतताना 6 दिवस प्रवास करून शेवटी ते 6 एप्रिल रोजी भातागळी गावामध्ये पोहोचणार आहे आणि या यात्रा उत्सवाला सुरुवात होणार आहे. याविषयी ही जी माहिती दिली ती शुभम जगताप आणि अनिल जगताप यांनी दिलेली आहे आणि त्यांनी आवाहनही केलेलं आहे. आपण या ठिकाणी येऊन रेडिओ तेरणावर या वार्षिक यात्रा महोत्सवाविषयी जी माहिती दिली त्याबद्दल रेडिओ तेरणाच्या वतीने मी आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोतेहो, रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअरवर आणि आयफोन वापरत असाल तर ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानाबादला जर आपण टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. किंवा आपण www.radio.coe-usmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊनही ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपणास हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970 500 900 99.
नाथ नागेश्वर हरोहर पाप शाप अभिशापतम महादेव महान भोले सदा शिव शिव शंकरा सदा शिव शिव शंकरा जगत्पति सदैव जगतपति अनुरक्ति भक्ति सदैव तेरे चरण हो क्षमा हो अपराध सब जय जय जयति जगदीश्वरा जय जय जयति जगदीश्वरा जीवन जगत नामिते जन्म जीवन जगत का संताप ताप मिटे सभी ओम नमः शिवाय वन जपता रहे पंचाक्षरा जपता रहे पंचाक्षरा